नमस्कार। आज आपण बनवलेले आहेत रोट हनुमान जयंती निमित्त हनुमान यांच्या आवडीचा हा पदार्थ आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये एक वाटी गूळ घालून घ्यायचा आहे आपल्याला। त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे, त्याचं गुळवणी करून घ्यायचं आहे आपल्याला। हे आता थंड होण्यासाठी गाळून घ्यायचं आहे आपल्याला। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि त्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे। एकदम सोपी रेसिपी आहे आणि खूप छान होतात, नक्की बनवून पहा। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय आणि वेलची पूड। गोडाच्या पदार्थाला मीठ वापरलं तर छान टेस्ट येते। 2 चमचे साजूक तूप घातलंय। त्याला आपल्याला आता मळून घ्यायचंय। आपण दशमी बनवतो तशा प्रकारे मळून घ्यायचे, पण जास्त पातळ नाही मळायचं आपल्याला। रोट बनवून तळून घ्यायचे, त्यामुळे घट्टसर गोळा मळून घ्यायचा आपल्याला। थोडं थोडं पाणी घालायचंय। हनुमान ब्रह्मचारी होते, बाल ब्रह्मचारी। त्यांचे काय असे जास्त पदार्थ म्हणजे राजेशाही पदार्थ आवडीचे नव्हते, साधे साधे पदार्थ आवडीचे होते। मी एक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुमच्या इकडे काय काय बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। प्रत्येक भागामध्ये वेगळे वेगळे पदार्थ बनवत असतात, त्यातला मी एक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता उंडे बनवून घेतलेत मी, 5 उंडे झालेले आहेत। आता आपल्याला रोट बनवून घ्यायचे। रोट लाटायचे नाहीयेत, आपल्याला हातानेच करून घ्यायचे। अशा प्रकारे हातानेच पसरवायचे आहेत आपल्याला। हा अशा प्रकारे एवढा बनवलेला आहे, जास्त मोठा पण नाही आणि छोटा पण नाही। आणि ह्याला मी छोटे छोटे डिझाईन म्हणून छिद्र घेतलेले आहेत पाडून। आपले तेल लावण्याचा ब्रश आहे त्यानेच केले, आणि ते फुगणार पण नाही त्याच्यामुळे, आणि व्यवस्थित आतपर्यंत तळले जाईल। तेल तापलेलं आहे, आता एकदम कमी फ्लेमवरती तळून घ्यायचंय, म्हणजे जाड असल्यामुळे आतपर्यंत तळले गेले पाहिजे। एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे, नक्की बनवून पहा नैवेद्यासाठी तुम्ही। बजरंगबलीला नक्की आवडेल। पलटून व्यवस्थित तळून घ्यायचं आपल्याला सर्व बाजूंनी। त्यामध्ये गूळ असल्यामुळे लाल कलर येतो जास्त। हे पाहू शकता, अशा ब्राऊन कलरवरती तळून घेतलेला आहे। एकदम कमी फ्लेमवरती तळलेला आहे, त्याला 5 ते 6 मिनिट लागले तळण्यासाठी। आता हे दुसरे पण आपल्याला असे तळून घ्यायचे। तळून झालेले आहेत मस्त, खूप छान। काय भन्नाट कलर आलेला आहे। हे तयार आहेत आपले हनुमान जयंतीसाठी
रोट बनवलेले आहेत. कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आनंदी